उन्हाळ्यामध्ये कैऱ्या मोठ्या प्रमाणावर येतात आणि अशा कैऱ्यांचं कैऱ्यांचं चटपटीत लोणचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. वाऱ्यानं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कैऱ्या भरपूर पडत असतात. या कैऱ्या आपण एकत्र गोळा करायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याचा आपण कैऱ्यांचं लोणचं करण्यासाठी वापर करणार आहोत. या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला 4 अशा प्रकारचे काप दिलेले आहेत आणि आतली जी कोय आहे छोटीशी असणारी ती कोय आपण बाजूला काढत आहोत, जेणेकरून आपल्या लोणच्याला चांगली चव येऊ शकेल. पाहू शकता आपण. नंतर या काप केलेल्या कैऱ्यांमध्ये आपण मीठ भरणार आहोत, जाड असणारं मीठ. आणि या मीठ भरलेल्या कैऱ्या एका पातेल्यामध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून जड ओझं त्या झाकणावर आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ते मीठ पूर्ण त्या कैऱ्यांमध्ये उतरून कैऱ्या रापल्या जातील चांगल्या प्रकारच्या. दररोज एक वेळ त्याला उघडून पाहायचं आहे. पाणी व्यवस्थित झालेलं आहे, त्या कैऱ्या पाण्यात बुडतील अशा प्रकारे परत एकदा झाकून ठेवायचं आहे. पाहू शकता आपण मिठाचं कसं पाणी झालेलं आहे पूर्ण आणि कैऱ्या एकदम सुंदर रापल्या आहेत. पाहू शकता आपल्या कैऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत रापल्यानंतर. 5 दिवसानंतर या रापलेल्या कैऱ्या आपण उघडून लोणचे मसाला आपण त्यामध्ये भरणार आहोत. लोणचे मसाला आपण विकतही आणू शकतो किंवा आपल्या घरचा मसाला आपण तयार करू शकतो. त्यासाठी मोहरीची डाळ 50 ग्रॅम, लाल तिखट 50 ग्रॅम, हिंग, चवीनुसार मसाले आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. अतिशय सुंदर असं हे चटपटीत कैऱ्यांचं लोणचं झालेलं आहे आणि हे आपण काचेच्या बरणीत ठेवूया.